सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर अटक केली आहे। प्रयागराजमधून त्याला अटक करण्यात आली आहे। 6 दिवसांपासून खोक्या फरार होता आणि 6 दिवसानंतर खोक्याला बेड्या घालण्यात यश आले। या खोक्यावर 3 गुन्हे दाखल होते। प्रयागराजमधून या खोक्याला अटक करण्यात आलेली आहे। नोटांचे त्याचे व्हिडिओ आपण पाहिले, कशा प्रकारे तो नोटा उधळत होता आणि एकंदरीतच नोटांच्या बंडलांमध्ये सातत्याने घेरलेला हा खोक्या त्याच्या अनेक व्हिडिओजमध्ये दिसला। अगदी 2 दिवसांपूर्वी त्याची जी लक्झरी कार होती ती सुद्धा पोलिसांनी जप्त केली होती आणि अखेर प्रयागराजमधून आता या खोक्याला अटक करण्यात आलेली आहे। तर 3 गुन्हे आतापर्यंत त्याच्यावर दाखल आहेत आणि पोलिसांनी आता त्याला अटक केली। प्रयागराजमधून त्याला ताब्यात घेतलेलं आहे। तर एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्या प्रकरणात 2 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे। शिरूर कासारमधली ही घटना घडलेली होती। त्याच्या गुन्ह्यांची कुंडली आपण पाहतोय। ते शेवगाव इथं कौटुंबिक हिंसाचार आणि सदोष मनुष्यवध असा सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। पाटोद्यातला अमळनेर खुनाचा प्रयत्न, मारहाण, घातक शस्त्रांनी मारहाण, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा घडवणं अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। त्याच्या गुन्ह्यांची कुंडली पहा आणि अशा या खोक्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याला अटक केलेली आहे। नेवासा, सदोष मनुष्यवध आणि दंगा घडवून आणणं, तर पाथर्डीमध्ये अपहरणाचा सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। तर शिरूर कासारमध्ये घातक शस्त्राने मारहाण करणं, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा घडवून आणणं अशा प्रकारे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। दाखल झाल्यापासूनच आमची टीम आरोपीच्या मागे होती। तो आपण त्याच्या एक मूवमेंट आम्ही त्याच्यावर मॉनिटर करत होता आणि शेवटी आम्हाला त्याची लोकेशन प्रयागराजमध्ये भेटली होती। प्रयागराजमध्ये आपण यूपी पोलीसशी कोऑर्डिनेशन केला होता आणि आपण त्याला आज अटक केलेला आहे। तर 6 दिवसापासून तो इथे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये नव्हता, तो बाहेरच फिरत होता। त्यासाठी माझी लोकल क्राईम ब्रांच आणि लोकल शिरूर पोलीस स्टेशनची टीम ते मागे होती त्यांचे, आणि आम्ही त्याच्यामध्ये आज त्यांना अटक केलेला आहे। तर आमदार सुरेश धस यांचा तो कार्यकर्ता असल्याचं बोललं जात होतं आणि याचवर खोक्याच्या या अटकेनंतर सुरेश धस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण पाहूया। अत्यंत चांगली बाब आहे। त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे। 100% खोक्या, बोका, अजून चोका काय जे असेल ते पोलिसांनी चौकशी करावी, त्याचा आका सगळ्यांची चौकशी करावी। जे सापडेल त्यांना सगळ्यांना आतमध्ये घालावं।